जन्माला न आलेल्या मुलीचं बाबांना पत्र. लेखक डॉक्टर अभिजित सोनवणे. डॉक्टर फॉर बेगर्स. प्रिय बाबा, साष्टांग नमस्कार. बाबा, अहो बाबा, झोपलात की जागेच आहात? अहो मी इकडून बोलतीये, आईच्या पोटातून. मला माहिती आहे रात्र खूप झाली आहे आणि आई आणि तुम्ही जागेच राहून विचार करताय मला जन्माला घालायचं की मला जन्माला न घालताच देवाघरी पाठवायचं. बाबू, बाबा, बाबा, मी तुम्हाला प्रेमानं बाबू म्हणू द्या की ओ. बाबू, 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 खरं सांगू, मला यायचंय हो तुम्हाला भेटायला. इतके दिवस आईच्या पोटात झोपले, आता बाबू तुमच्या कुशीत झोपायचंय मला. हो ना बाबू, मला ना श्वास घ्यायचा आहे हो बाबा. फक्त एक श्वास, फक्त एक श्वास. बाबा, परवाच आईबरोबरचं तुमचं बोलणं मी ऐकलंय. मुलगा जन्माला आला तर त्याच्यासाठी मऊ मऊ गादी, नवीन कपडे आणि खेळणी घेणार आहात तुम्ही. आणि मुलगी जन्माला आली तर बाबू, बाबू, नकोय मला गादी. मी तुमच्या मांडीवरच झोपेन ना. नवा फ्रॉक पण नको मला, खेळणी पण नको आहेत मला. मी खेळेन बाई तुमच्याशीच. हो रे बाबा, मी खेळेन तुझ्याशी. बाबड्या, मी कधीच तुमच्याशी गट्टीफू करणार नाही बरं. बाबू, तुम्ही गालावर पापी घेताना दाढी टोचेल बरं मला. पण दाढी टोचली तरी मी अजिबात रागावणार नाही. बाबुड्या, संध्याकाळी तुम्ही कामावरून घरी आलात ना की दारामागून मी भाकरीन. हां, पण तुम्ही घाबरायचं हा बाई. हो नाहीतर मग आम्ही नाही खेळणार. जा. आई चहा करून आणेस्तोवर मी तुमच्या कपाळाला बाम लावून देईना. बाई ग, कपाळावरचे केस कुठे गेले बाबुड्या? टकलू हैवान झालायस नुसता. आई ग, गालगुच्चा नाही घ्यायचा आमचा. गाल दुखतात माझे. नाहीतर मग मी पण कान ओढेन तुझे ससोबासारखे. बघा मग. हां, सांगून ठेवते. आणि हो बाबा, परवा माझ्या मैत्रिणींच्या समोर सारखं ठमाकाकू ठमाकाकू म्हणून चिडवत होतात ना मला. थांबाच आता. तुमच्या ऑफिसातले लोक घरी आले ना की त्यांच्या समोर मी पण तुम्हाला ढेरीपॉम 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 म्हणून चिडवेन. ढोलूराम, पळायला जात जा की जरा. काय म्हणालात? हो, मी मुलगी म्हणून जन्मले तरी तुमची आई म्हणूनच जगणार आहे. पण मला जन्माला तरी येऊ द्या बाबा. बाबा, बाबा, तुम्हाला वेणी घालता येते का? नाही? कसा रे तो बाबड्या. बरं, भांडीकुंडी तरी खेळता येतात का? नाही?
बाई ग, काहीच कसं करता येत नाही तुम्हाला? मग ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही करता तरी काय? आता लंगडी घालता येते का म्हणून अजिबात विचारणार नाही मी या ढेरी पॉमला. डोलूराम कुठले. भातुकली तरी खेळता येते का बाबा तुम्हाला? मी असं ऐकलंय की भातुकलीचा डाव नेहमी अर्ध्यावरच मोडतो. आपला हा पण खेळ बाबा आता अर्ध्यावरच मोडेल ना? बोला ना बाबा, बोल ना, गप्प का? बाबा, बाबा, बाबा तुम्ही आणि आई मला देवाघरी राहायला पाठवणार आहात ना? का? मी मुलगी आहे म्हणून? मुलगी असणं दोष आहे का बाबा? तुमची आई पण एक मुलगीच आहे ना? बाबा, बाबा देवाचं घर कसं असतं हो? तिथं आईबाबा पण असतात की आईबाबांना नको असणाऱ्या माझ्यासारख्या सर्व मुलीच असतात? सांगा ना बाबा. बाबा तुम्ही गप्प का? बाबा, मला तुम्ही देवाच्या घरी राहायला का पाठवताय? आपल्या घरी जागा कमी आहे म्हणून का? मी ना बाबा आपल्या मनीमाऊसारखी कॉट खाली झोपून राहीन एकटीच. तुम्हाला आणि आईला मी कधी कधी त्रास देणार नाही बाबा. मला नका ना पाठवू देवाघरी. प्लीज बाबू, प्लीज. बाबा, आपली आई कशी दिसते हो? मी तर तिला पाहिलं पण नाही आणि आता देवाघरी गेले तर पाहू पण शकणार नाही. खरं सांगू बाबा, मी खूप स्वप्न पाहिली होती. पण यातलं एकही खरं होणार नाही आहे. मला आभाळात उंच भरारी घ्यायची होती हो. पण मला काय माहीत, जन्माला येण्याआधीच तुम्ही मला आभाळात पाठवणार आहात तेही कायमचं. आज मी बोलतीये बाबा, पण उद्या मी नसणार आहे. आजची रात्र तरी तुमच्या आणि आईच्या कुशीत झोपू द्याल मला बाबा. फक्त आजची रात्र. पाठीवर थोपटून एकदा तरी जवळ घ्याल मला बाबा. फक्त एकदाच लाडानं कपाळावरून हात फिरवाल माझ्या. बोला ना बाबा. बाबा वेळ खूप कमी आहे माझ्याकडं. बाबा रात्र संपत चालली आहे. बोला ना बाबा, बोला ना बाबा, बोला ना. बापरे, बोलता बोलता सकाळ झाली आहे. तुम्ही आणि आई हॉस्पिटलमध्ये निघालात सुद्धा. आता कुंडीतून गुलाबाचं रोपटं उचकटून फेकून द्यावं तसं डॉक्टर काका आईच्या कुशीतून मला उचकटून फेकून देतील. तुम्ही हे बघू शकाल का बाबा? फुलासारख्या नाजूक तुमच्या ठमा काकूला आईच्या पोटातून ओढून बाहेर फेकून देणार आहेत डॉक्टर काका. बाबा तुम्ही सहन करू शकाल हे? बाबा, हे डॉक्टर काका मला आणि आईला घेऊन कुठं कुठं चाललेत बाबा? कसले कसले आवाज येत आहेत तिथं. आहा, मला मला भीती वाटते बाबा. आईला थांबवा ना. या डॉक्टर काकांना थांबवा ना बाबा. थांबवा ना यांना प्लीज. डॉक्टर काका, तुम्ही तरी ऐका. मी मी माझी बाहुली देते तुम्हाला. हा, आणि हवं तर माझ्याकडची सगळी चॉकलेट्स देते. पण
पण आईबाबांपासून दूर नका ना करू मला काका. काका. बाबा, तुम्ही माझा हात नका सोडू. नका ना सोडू प्लीज. बाबू, सांगा ना या डॉक्टर काकांना. आई, आई तू तरी सांग ना. तू गप्प का? असह्य वेदना होत आहेत बाबा मला. असह्य वेदना होत आहेत. बाबा मला वाचवा. बाबा मला वाचवा. बाबा. बाबू. बाबू. बाबड्या. बाबा, रडता आहात तुम्ही? आता नका रडू. गेले मी केव्हाच तुमच्यामधून. तुमचे डोळे पुसणारे इवलेसे हात आता अस्तित्वात नाहीत. तुमच्या डोक्याला आता मी बामही नाही लावू शकणार. लपाछपीच्या डावात आता मी तुम्हाला कधी कधीच सापडणार नाही बाबा. दारामागून आता तुम्हाला भाव करायला सुद्धा मी येऊ शकणार नाही. आणि हो, लंगडीच्या खेळात पण आता तुम्हाला मी कधीच हरवायला येणार नाही बाबा. तुम्ही जिंकलात बाबा. तुम्ही जिंकलात कायमचे. तुमची चिमणी आता खूप दूर उडून गेली आहे आभाळात. तुम्हालाही तेच हवं होतं ना? जाऊ दे बाबा. आता आता मला कसलाही त्रास होत नाहीये. कसलीही वेदना नाही. संवेदना सुद्धा नाही. मी या पलीकडे गेले. सारं कसं शांत शांत झालंय बाबा. आता शेवटचा, अगदी शेवटचा एक हट्ट पुरवाल? आता फक्त एकदाच कुशीत घेऊन मला ठमाकाकू ठमाकाकू म्हणून चिडवाल? चिडवा ना बाबा, प्लीज. शेवटचं चिडवा ना. मी नाही रागावणार तुमच्यावर. देवाघरी गेलेल्यांना रागावण्याचा हक्क असतोच कुठं म्हणा. चिडवा ना बाबा. तुमचीच जन्माला न आलेली अभागी ठमाकाकू. लेखक डॉक्टर अभिजित सोनवणे. डॉक्टर फॉर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे. मोबाईल नंबर 9822267357. लेखन दिनांक 20 मार्च 2021. अभिवाचक दत्ता सरदेशमुख.